आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शन नवस्फूर्तीसाठी जाणाऱ्या भाविकांचे वाहन वणी नांदुरी रस्त्यावरील मोहनदरी फाट्यावरील वळणाच्या रस्त्यावर पलटी झाल्यानं वाहनातील 26 प्रवासी हे जखमी झालेत। मंगळवार दिनांक 29 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास मूळचे वाशिम जिल्ह्यातील सध्या नाशिक इथं वास्तव्यास असलेले 26 ते 30 भाविक हे सुप्रो ह्या 4 चाकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनातनं सप्तशृंगी गडावर जात होते। वणी ते नांदुरी रस्त्यादरम्यान दरेगाव फाटा ते मोहनदरी दरम्यान असलेला वळण आणि उताराच्या रस्त्यावर वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन पलटी झालं। दरम्यान वाहन पलटी झाल्यानं वाहनातील भाविकांचा आरडाओरड आणि वाहनाच्या आवाजानं परिसरातील नागरिक आणि मार्गावरील जाणाऱ्या वाहनांनी वाहनं थांबवून अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या भाविकांना वाहनातनं बाहेर काढलं। काहींना याबाबतची माहिती पोलिसांना देऊन 108 रुग्णवाहिकांना पाचारण केलं। यावेळी नांदुरी पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल, निलेश शिवाळे, नितीन देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ यांच्या सहकार्यानं तात्काळ रुग्णवाहिकांना बोलावून जखमींना परिसरातील स्थानिक तरुणांच्या मदतीनं वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। यावेळी जखमी भाविकांची संख्या जास्त असल्यानं कळवण येथील पंकज पाचपेंड, नांदूर येथील चालक मालक संघटनेचे आणि रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड, प्रशांत पाटील, घनश्याम निकम यांनी आपल्या खासगी वाहनातनं जखमींना वणी इथं रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली। दरम्यान ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर तातडीनं उपचारासाठी 2च वैद्यकीय अधिकारी ड्युटीवर असल्यानं याबाबतची माहिती वणी डॉक्टर असोसिएशनला मिळताच असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पवार यांच्यासह डॉक्टर विराट ठाकरे, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर प्रकाश देशमुख आदींनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालय कर्मचारी आणि रुग्णवाहिका डॉक्टर, चालक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं जखमींवर तात्काळ प्राथमिक उपचार केलेत। अपघातात वाहनातील एकूण 26 प्रवासी हे जखमी झाले असून 6 गंभीर जखमींना तसंच इतरांनाही नाशिक येथील जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।